गोट्या काय रे, कुठेशी? काय नाही भो, घरशी. अरे कॉलेज जा रे ना का तू? मग जाणं पडे ना, प्रॅक्टिकलची आज. काय प्रॅक्टिकलची? मग झोपाच्छास का तू? प्रॅक्टिकलची परवा दिवस सरच सांगा ना, सकाळ परवा प्रॅक्टिकल राही म्हणे, मग त्यामुळे सकाळ आपलं प्रॅक्टिकलची. बा बो मला तर काय अभ्यास होईल नाही आणि काहीच नाही, वया बी पूर्ण नाही शिकत. आता काय करू बो मी? पाय बो मग तुला अंदाज आता. मग काही नाही म्हणा, वया बिया सर्व पूर्ण शे, फक्त अभ्यास होईल नाही. काय बी ठोके दिसू सर ना सामने, सर काही प्रश्न विचारला का उलट पुलट जोडीन उत्तर दे टाकसू. बोले बुए काय डॅम, मग काय करत आता? सरले फोन ला सांगितलेस, सर मग मला हात मोडी जाईल, त्यामुळे येऊ शकणार नाही. अय हात मोडेल त्या सर तुला पावाली लागतील, असे काय बी नको सांगू. काय करू बो मी आता? गच्चूप कॉलेजीला सरले सांग म्हणा, अभ्यास व्हायला नाही म्हणसू, आणि बोर्डानं परीक्षा नाही दी टाक सरसकडे वया. मग त्या मार्क दी टाकतील का? मग ऍडव्हान्स मार्क दी टाकतील ना तुले, नंतर फक्त वया जमा कर दे, त्यातले बी वर्ध का न पडस ना त्यामुळे. चालेल. काय रे, अभ्यास पूर्ण नाही करेल का? नाही हो आप्पा, रात्री कधी लाईट नव्हती ना, त्यामुळे राही घ्या जरासा अभ्यास. मग तरी कामटा बसापेक्षा काहीतरी कर ना, मग का म्हणा तोंडकडे पाहिराशी. नाही ना, मग आता कॉलेजला सरले सांगस ना, सर म्हणस म्हणे वय अपूर्णशी, काय म्हणतेस काय नाही. मग सोनू दादा कुठं आहेस? ओ बाय हुशार चिंदी लागो बो. काय रे सोनू दादा, कॉलेजला नाही येत का आज? गिराणू ना, चालना लावणं तर पुढे गिराणू मी. अरे सोबत जाऊ ना आपण, तुला काही एकटे जायची सवय पडलेली. थोडं प्रश्न विचारत पुसत जाऊ, म्हणजे तुझी प्रॅक्टिस होईल आणि माझी प्रॅक्टिस होईल. वायर शिकत्या पोऱ्याकडून सवलं पोरे अभ्यास करस नाही रिकामट दिवसभर मोबाईल बोट घाल रास. आप्पा त्यांना म्हणजे काम नाही, तो रिकामटा राहत दिवसभर, त्यामुळे त्याला काही सुचत नाही अभ्यास शिवाय. तसं मला म्हणजे काम असतच ना. भाऊ तू फक्त बोर्डले मार्क कमी पाड, फक्त तुला नाही काम नेता गाडन भाऊ, नाव बी बदली ते मग म्हणा शिवा बापू नाव नाही. काय नाही हो, फक्त पास व्हायचे मतलब शे आपले, टका कितला कपडे ना काही घेणं देणं नाही. अरे काही लाज लज्जा वाटू द्यावा थोडीफार. 17-18 वर्ष ना जाण होई गया, 17-18 वर्ष काय कराय ना तू? हा आता पावत कलेक्टर पण झाला पाहिजे होता. अहो कलेक्टर बी बनेन सुख नाही राहत. मागल्या वर्षी एक कलेक्टरनं 10वी वालासनी तरी वाटला टाकी होती, तर मी तर आज 12वी शी, तर ज्यावेळेस कशी वाट लावते ते सांगता येणार नाही. अहो आम्ही एक तर पहिले 10वी फुकट पास व्हायचे, तर 12वीने नो गॅरंटी शे आम्ही. अरे असं नको म्हणूस ना, थोडा प्रयत्न करायचा. कधीही प्रयत्न केला तर वाया जात नाही, त्याला कष्ट म्हणजे आपण म्हणतो नाही का, कष्टाला फळ नेहमी असते, तर तशी गोष्ट आहे. जेवढा अभ्यास केला तेवढं कष्टाचं फळ आपल्याला मिळत असतं, त्याच्यामुळे अभ्यास कधी सोडायचा नाही. भाऊ तुला ऐकेल मला नसं रडू येस भू, तू अशा शब्द सांगितलेस आणि असे भाषण करस, तुला ना तर असं मोटिवेशनल मत धाडणं पडे, कारण की त्या स्टेजवर तुला एकच नंबर बोलता येईल. हो ना, मला आता स्टेजवर डेअरिंग करावी लागेल मोटिवेशनल साठी, त्यासाठी खूप लोक पैसे देतात. तू पैशात एवढं बरं जायचे तुले. अरे 12वी झाल्यानंतर खूप कॉम्पिटिशन असते शिक्षण मध्ये, त्यामुळं पास होणं खूप कठीण असतं. 12वी तर आसानशी पास होऊन जाऊ, पण 12वी नंतर इतकी कॉम्पिटिशन असते की पास होणं शक्य नाही, त्यामुळे अभ्यासाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सांगतो अभ्यास करायचा व्यवस्थित, आणि व्यवस्थित पास व्हायचं योग्य टक्क्यांनी, आणि सहजपणे आपल्याला कुठेही ऍडमिशन मिळून जाते आपल्या टक्केवारीनुसार. त्यामुळे अभ्यास करणं अजिबात सोडायचं नाही. शिक रे आई शिक, ते एवढं पोरे तुनाच वर्गात राही, पहिले पैसे तुनाच बेंचवर बशी, एवढे शिकी राह नाही रिकामट दिवसभर मोबाईल चाली राहा. शिक त्या पोऱ्याकडून काही जरासं घेवासारखं शी, ते नको. तुला सांगा ना, त्याला काही काम राहत नाही ते. तुझ्या ना जरासं जास्त 150 नावी जायची, माणूस ऐकतच नाही. तुला कोणता डोरं वाळ दाणं पुढंच काम रास, टाइम भेटत नाही, दिवसभर रिकामटाच रास ना.
तुमनं काय सरावणी मी चालू कॉलेजले. मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर आपल्या चॅनलवर उद्या किंवा परवा या 2 दिवसात एक असा एकदम कॉमेडी टॉपिक वरचा एक व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव माहिती नसेल तर कृपया आपल्या चॅनलचं नाव जाणून घ्या. आपल्या चॅनलचं नाव आहे लखन किंग. यूट्यूबवर आपण सर्च केल्यानंतर आपला आयराणी लोगो येईल, त्यावर क्लिक करून आपण आपले व्हिडिओ बघू शकता. जय हिंद, जय भारत, जय खानदेश.